नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचा फॉर्म कुठे भरावा, ओके, जिल्ह्याची निवड कशी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, 2024 मध्ये जी काही 17,000 पदाची भरती निघालेली आहे, त्या भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की डबल फॉर्म चालणार नाही। तर काय विद्यार्थी मित्रांनो, तर 5 फॉर्म तुम्हाला भरता येतील। तर पहिला फॉर्म आहे शिपाईचा फॉर्म आहे, जिल्हा शिपाईचा, तो तुम्हाला भरता येईल। 2 नंबर जो काय आहे चालकचा आहे, 3 नंबर आहे कारागृह, 4 नंबर आहे SRPF आणि 5 नंबर आहे बँड पोलीसचा। असे तुम्हाला 5 फॉर्म तुम्हाला भरता येतील। तर विद्यार्थी मित्रांनो, मात्र चालकचा फॉर्म भरत असताना तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन पाहिजे। ड्रायव्हिंग लायसन असेल LMV किंवा TRचं तर तुम्हाला चालकला फॉर्म भरता येईल। बँड पोलीसला जर फॉर्म भरायचा असेल तर 10वी लागणार आहे। याच्यासाठी मात्र तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो त्याचं सर्टिफिकेट आणि इन्स्ट्रुमेंट वाजवता आलं पाहिजे। ओके, अशाप्रमाणे तुम्हाला 5 फॉर्म भरता येणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी GR मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की डबल फॉर्म भरता येणार नाही। आधार कार्ड त्यांनी लिंक केलेलं आहे, त्यामुळे रजिस्ट्रेशन तुमचं डबल होतच नाहीये। ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जिल्ह्याची निवड कशी करायची। तर त्याच्यामध्ये तुमची कोणती कास्ट आहे ती बघा, आणि कास्टला किती जागा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, सगळ्या जाहिराती तुम्ही आलेल्या आहेत। आपला टेलिग्रामवरती ग्रुप आहे, टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती सगळ्या जाहिराती आपण टाकलेल्या आहेत। तुमच्या ज्या काय कास्ट वाईज ज्या काय जागा आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याला बघून घ्या, आणि ओपनला सुद्धा जागा किती आहेत त्या बघून घ्या, आणि त्या पद्धतीने जिल्ह्याची निवड करा। आणि जिल्हा निवड करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की गेल्या वर्षी जे काही मेरिट लागलेलं आहे, ओके, जे काही ग्राउंडचं मेरिट किती लागलेलं आहे, लेखीला किती मेरिट लागलेलं आहे, ओके, जर महिला असेल तर महिलांचं जे काही मेरिट असेल, ओके, कास्ट वाईज किंवा ओपनमध्ये किती मेरिट लागलेलं आहे, ओके, त्याचा अभ्यास तुम्ही करा। ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड चांगलं आहे, ओके, आणि लेखी पण चांगले आहे, त्याला मग कोणताही जिल्हा निवडला तरी त्याला काही अडचण नाही आहे। मात्र ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड कमी आहे किंवा लेखी थोडी कमी आहे, त्या विद्यार्थ्यांना मात्र जिल्ह्याची निवड ही व्यवस्थित करावी लागणार आहे। मात्र गेल्या वर्षीचा जे मेरिट आहे, ओके, तुम्ही बघा, यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आहेत। समजा एखाद्या पुणे शहरमध्ये फॉर्म भरायचा असेल तर पुणे शहरला जे काही ग्राउंडचं मेरिट किती लागले, गेल्या वर्षी जागा किती होत्या आणि ग्राउंडचं मेरिट किती लागलं, लेखीला किती, जे टोटल ग्राउंड आणि लेखीचं किती मेरिट लागलेलं आहे याचा अभ्यास करून तुम्हाला जिल्ह्याची निवड करता आली पाहिजे। आणि सगळ्यात मुद्दा हाच आहे की जे काही मराठा आरक्षण मिळाले 10% आरक्षण आहे, EWSला सुद्धा 10% आरक्षण आहे। अजून बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणचे दाखले मिळालेले नाही आहेत। ओके, तर विद्यार्थी म्हणून टेन्शन काय घ्यायचं नाही, कारण का तुम्हाला मुदत ही वाढवणारच आहेत। ओके, दाखले आता मिळायला चालू होईल। ओके, आणि सगळ्यात मुद्दा हाच आहे की EWS मधनं घेऊ का मराठामधनं घेऊ। तर विद्यार्थी मित्रांनो, आरक्षण आता मिळाले असल्यामुळे SC-BC मधनंच तुम्हाला, जे मराठा विद्यार्थी आहेत त्याला SC-BCतनंच फॉर्म भरावा लागणार आहे। ओके, आणि ज्या काय विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्रामवरती जी काय माहिती आहे ती तुम्ही बघून घेत जावा दररोजच्या दररोज। ओके, नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन क्लास सुद्धा आपला चालू झालेला आहे। 299 मध्ये फक्त ऑनलाईन क्लास आहे। ओके ओके, सर्व जे सब्जेक्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण त्याच्यामध्ये शिकवलेले आहेत। ओके, ते पटकन तुम्ही जे काही ॲप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करून तुम्ही क्लास जॉईन करा। ओके, सगळे जे काही व्हिडिओ आहेत तुम्हाला मिळून जातील। ओके, पुढल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी भेटूया। ओके, धन्यवाद।